मित्रांनो आत्ताच आम्ही हायवेला पोहोचलो आणि आजून काही एवढी लागली ना सेमीफायनल बघण्याची. आता बघू शकता आपल्या भावांची मॅच चालू होते आणि आपले पोरं शुभेच्छा होते. कारण बघायला गेलं तर अमनने गेल्या सामन्यामध्ये मात्र 2 चेंडूवरचे 2 षटकार लगावले आणि त्या षटकारला आज सामन्याचा या अंतिम सामन्यामध्ये पदार्पण केलेलं. जय शिवराय मित्रांनो, मी किरण तुम्हा सर्वांचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. तर आत्ता आम्ही चाललोय देवत्यामध्ये. आपले पोरं गेलेत सेमीफायनलला आणि ते आम्ही बघायला जातो आणि आता कामावरून येऊन आम्ही गेलोय. तर मला आज बघायला भेटेल आमच्या पोरांची मॅच वगैरे बघायला भेटेल. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बनून राहा. तर चला भेटूया पुढे. हां झाला आहे थोडंफार. तिसरा हो षटकार होता बॉगल आहे वाटते. अरे शाळेच्या पुढे आत्ताच आम्ही हायवेला पोहोचलोय आणि आजून काही एवढी लागली ना सेमीफायनल बघण्याची. तर काय सांगू. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं सुके बघू शकता इथे मित्रांनो. आता आम्ही पोहोचलो इथे. आता इथे तुम्हाला बघायला भेटेल आपली पोरं गेली सेमीफायनलला. तर ओंकार निघालाय आणि मी काय आता तुम्हाला बघायला भेटेल म्हणजे ती आपल्या पोरांची मॅच. चला तर मित्रांनो आता आपण इथे आलोय ग्राउंडवरती आणि आपली इथे बघू शकता तुम्ही हे आपली पोरं आहेत उमरे 11 आणि आता आपली फायनल चालू होणार आहे सेमीफायनल. मित्रांनो मी आता आलोय आणि आपण आपली पोरं बघू शकता सिद्धेश वगैरे आत्ताचे आपले आपला आयकॉन प्लेअर आहे भाव आपला. आणि इकडे सगळे पोरं बघू शकता. आता सेमीफायनलचा सामना आहे आपला आणि आपण बघायला आलोय. कहां से आते हैं? आता बघू शकता आपल्या भावांची मॅच चालू होते आणि आपले पोरं निघाले मुकेश आणि पवन दोघे. मित्रांनो इकडे बघू शकता आता खेळायला आले ते बघू शकता. एरिया बघू शकता. हे स्कोर काय रे. हा सामना मंडळी दोन ओव्हरचा सामना होणार आहे आणि आता तुम्ही बघू शकता सेमीफायनलचा सामना आहे आणि खरा जोरात होणार आहे. तर बघा अभी मजा आएगा ना भिडो तुम्ही मॅच. निर्णायक सामना आला होता त्यानंतर फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि मला वाटतं एक मोठा गडी मात्र गाड्यात केला होता. असा गोलंदाज सागर मात्र सज्ज झाला. सागरचा पहिला चेंडू बाहेर चेंडू मात्र पाहायला सागरने सुरुवात केली आहे आपल्या षटकाची. अतिरिक्त बाहेर मात्र संघाचा श्रीराम संघ सागर टू मुकेश चेंडू जाईल कसून नाही फटका बसला. त्या फटका खाली मात्र मात्र सूर्य विकेट गेलाय आणि इकडून बघू शकता मंडळी आपला सिद्धेश येतोय आणि इथे सिद्धेश बघू शकता मंडळी. सागर बॉल सागर बॉल
पुन्हा एकदा सागर इथे मात्र एक मारले बघूया सक्सेसफुल होईल का चेंडू जाईल का चेंडू अरे सागर बॅटिंग बॅटिंग मालो शाबाश 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 बॅटिंग आहे बॅटिंग आहे सागर इथे मात्र पंचांकडे अपील केली गेली आहे सागर सागर दहा स्कोर झालाय फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण नक्कीच काढावा पुन्हा एकदा इथे सागर बॉलिंग 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 दोनच ओव्हर आहेत स्कोर होईल तेव्हा तुमचे पोरं खेळतील ना थोडंसं हायलाइट होतं पण नक्कीच टेनिस सेकंडमध्ये 12 धावा काहीच नसतात कारण बघायला गेलं तर 6 चेंडूवरती 30 धावा मात्र तुम्हाला कुठल्या जातात थोडं त्यांचा स्पीडअप करायचा सारा केवळ यांचा संघ तुम्हाला चौशी नंतर मात्र आपल्याला अजून एक सामना खेळायचा आहे या ठिकाणी विविध गुरुद्वारीचे माननीय पोलीस पाटील संघात सकाराम कांबळे साहेब यांनी कृपया कोण या बॅटलचा विजेता ठरणार येथे मात्र आत्तामध्ये त्यांच्याकडे लावणी केली जाते सिद्धेश्वरमध्ये इथे आक्रमकता दाखवावी लागेल आणि ते संतुष्ट झाल्यामध्ये सिद्धेच्या खेळल्यामध्ये बोलले तरी सामना देखील सुरेख होईल कारण बघायला गेलं तर तुल्यमूल्य एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल जर 2 विकेट जर पाहायला मिळाले तर पुढे सिद्धेचा वड 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 हा शाबाश 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 इथे मात्र सुरेख पकडला अजून एक झोन आणि इथे मात्र अजून एक आलाय सिद्धे का सॉरी गेच नक्कीच या 2 चेंडूवरती कशा प्रकारे हाणामारी होईल कशा प्रकारे फटकेबाजी होईल इथे मात्र काय घडेल इथे मात्र रन आउट होणार का इथे बरं पंच थोडंसं दोन्ही पंच थोडंसं इथे डिस्कस करून मात्र हा निर्णय देतील कारण थोडासा 19-20 असा फरक पाहायला मिळतो संघाला जोड झाला फटका खेळला फटका बसला निशाल शोकाला सागर त्याच्या खाली येताना पाहायला मिळतो अजून एक गडी गाडत अजून एक मात्र बॅट पकडायला परत पाहायला मिळतो खेळाडू अमन अशा तऱ्हे मात्र 2 इनिंगची संख्या झाली 2 इनिंग मात्र संघाची आज सामन्याचा या अंतिम सामन्यामध्ये मात्र पदार्पण केलेलं पाहायला मिळतं तदरम्यान मात्र शाबाश 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 सेमीफायनल क्रमांक 2ची लढत पाहायला मिळते बनते बनते मॅच बनते आणि सेकंड इनिंगला सुरुवात होते मंडळी तुम्ही बघू शकता 14 रनाचं टार्गेट दिले आणि ही मॅच लो स्कोरिंग असते तरी पण झुंजार होणार आहे मॅच समज रे तर बघायला नक्की बघा सिद्धेश घेऊन येतोय पहिल्यावर आला मात्र इथे दमदार चौकार पहिला चेंडू लगेच चौकाराने मात्र सुरुवात झाली सिद्धेच्या षटकाची आणि मात्र चौकाराने सुरुवात झाली चौकाराने मात्र चुकत नाही नाज होईल पार्क मारणे एवढी मात्र ताकद माझ्या पुन्हा एकदा आता मात्र समोरची दिशा निवडले चेंडू जातो सीमा रे जातात बघा ग्रामीण क्रिकेटचा जल्लोष तर बघा खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया आला होता पण मात्र प्रवास ज्या प्रकारे लांबचा केला त्याच प्रकारे प्रवास या स्पर्धेमध्ये देखील लांबचा केला नक्कीच आणि आमच्या गावचे पोलीस पाटील आमच्या गाडीचे संदीप कांबळे यांच्या हस्ते हा मला तो मागचा पुरस्कार दिला जातो वरील संघाचं कौतुक आहेच नक्कीच थोडंसं बोलायचं झालं तर बघा सिद्धेश होते कारण बघायला गेलं तर अमनने गेल्या सामन्यामध्ये मात्र 2 चेंडूवरचे 2 षटकार लागवले आणि त्या षटकार लागवल्यामुळे मात्र आपलं स्वतःचं मॅन ऑफ द मॅचच्या किताबामध्ये ते अमनला दिलं एका सिद्धेसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे अब आए ना लाइन पे
200 किलोमीटर लांबून प्रवास केलेल्या संघाला मात्र यांनी मात्र घरी घालला सन्मान आणि मात्र करताना थोडंसं काही चुकांमुळे बघू शकता. मात्र इथे आपल्याला सेमीफायनल मध्ये अपयश पदरी आले. नक्कीच मित्रांनो, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अपयश आले म्हणून खचून जाऊ नका, ही मात्र शिक्षा आहे. हे अपयश म्हणजेच आता सेमीफायनल मित्रांनो आम्ही हरलोय, पण एकच सांगायचं आहे की जरी आम्ही आत्ता हरलो तरी पुढच्या वर्षी आम्ही इथे येऊन नक्की फायनल मारू. हा आपला शब्द आहे मंडळी. आणि नक्की सांगा की ह्या डिवाइड आहे मित्रांनो. आत्ताच आपली बघितलं असेल सेमीफायनलचा सामना झाला. काही कारणाने आम्ही आता हारलो. नक्कीच पुढच्या वर्षी आम्ही प्रयत्न करू फायनलमध्ये तर एवढंच सांगायचं होतं म्हणजे अब आए ना लाइन पे. यान्या तर मित्रांनो, आता तुम्ही आताची व्हिडिओ बघितला असालच. आपली पोरं सेमीफायनल नेमकी हरली. जाऊ दे, काही विषय नाही, पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे नक्की ध्यानात ठेवा. आणि एक ना एक दिवस आम्ही त्याच मैदानावर तिथे जाऊन आम्ही नक्कीच फायनल मारू, हे तुम्हाला शब्द सांगतो. तर येईपर्यंत खूप मंडळी काळू वगैरे झाला, तर आता आलो आहे, फ्रेश पण झालो आहे. नाही आता थोडा वेळ फ्रेश वगैरे होतो. तर मंडळी, ही व्हिडिओ इथपर्यंतच होती. तर ही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल तर नक्की सांगा. आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, आणि हा जर चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.